नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका पत्रकार भोलानाथ धडपडे. मित्र हो, आता 1 फेब्रुवारीला आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच निमित्ताने मी इथे वर्सोव्याला आलेलो आहे लोकांची जाणून घ्यायला की ते बजेटबद्दल किती अवेअर आहेत आणि त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे सगळं मी सिक्रेटली त्यांच्याकडून काढून घेणार आहे. जास्त वेळ वाया न घालवता चला लोकांशी संवाद साधूया. लेट्स गो. 1 फेब्रुवारीला काय माहिती आहे? तर तुमच्या बजेटकडून काय अपेक्षा आहे माहिती आहे? काही घेणं देणं नाही. काय घेणं देणं नाही बोलताय? काय वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. बरं वाटतंय. काय 1 फेब्रुवारीला मला सांगा काय आहे? 1 फेब्रुवारीला काय माहिती आहे तुम्हाला? ते आमचं काम नाही दादा, हे माहिती काय आहे? बजेट. हा, बजेट. करेक्ट, सही जवाब. आता 1 फेब्रुवारीला काय तुम्हाला माहिती आहे का? नाही. हा, नाही. काय तुम्हाला माहिती आहे 1 फेब्रुवारीला काय आहे? काय पालख्या आहेत आमच्या, हा, पालख्या आहेत, नेक पालख्या बोलतात. 1 फरवरी को तो गांधी जयंती है. 1 फेब्रुवारी को गांधी जयंती है. 2 फरवरी को है. हाँ, 2 फरवरी को गांधी, 2 अक्टूबर को होती है अंडी गांधी जयंती. 1 फेब्रुवारी नाही माहिती. काय 1 फेब्रुवारीला? 1 फेब्रुवारी हा, माहित नाही. 14 फेब्रुवारीला काय आहे? आम्ही महाराष्ट्र नाही आहो. आपल्याला नाही माहिती. का नाही माहिती? नाही माहिती. तरी अंदाज काय आहे? गेस करा. पैशाच्या निगडीत आहे काहीतरी. कशाच्या? पैशाच्या संदर्भात काहीतरी. पैशाच्या संबंधित मा नको राहू. आता भारताचे नागरिक आहेत. एक नागरिक म्हणून आपल्याला माहित असायला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? बरं, मी अरे तुम्हाला मला बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत. बरं, आता मी तुम्हाला बऱ्याच सांगतो. गोष्टी माहिती आहेत त्या तुला माहीत नाही आहे. ओ, खरी गोष्ट आहे. हा, तसं काय थोडी आहे. देशाचे नागरिक असले का सगळे आठवण राहतं आपल्याला. यांचा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. बरं, मी तुम्हाला सांगतो 1 फेब्रुवारीला आपल्या देशाचं बजेट सादर होणार आहे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर या देशाचं जे बजेट आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे सांगा. म्हणजे माझी वाट लागणार. का असं वाटतं तुला? हा, का असं वाटतं? आठवतंय पण विसरलो. आता ते माहिती नाही आपल्याला. तुम्ही देशाचे नागरिक आहे, तुम्हाला बजेट म्हणजे माहित नाही, मग कसं चालेल काका? अर्थसंकल्पाचं ना. हा, अर्थसंकल्प. हा, हे असं नाही, मंत्री लोक असतात ना त्यांच्यावरच. आपलं पब्लिकवर काही नसते. राजकारणाचं मला विचारू नका, मला काही माहित नाही. का हो सर राजकारणाचं? तुम्ही या देशाचे आपल्याला नागरिक. माहित नाही. नागरिक असलं काय करायचं आपल्याला ते माहित नाही. राजकारण काय सरळ आहे का राजकारण? माहिती आहे. सांगा काय. बजेट ना, हा, तो बजेट अपना ये पेश करेगी ना. काय व्हायला पाहिजे? या बजेटमधून अरे मी तिकडे ना तुमच्याबरोबर बघणार. त्यांना कॅमेऱ्यात बघायला लाज वाटते, त्यांना माझ्याकडे बघायचं. बरं, मला सांगा काय होणार तरी? बजेट काहीतरी कमी झालं पाहिजे याच्यात. काय कमी झालं पाहिजे? सर्व याच्यात कमी झालं पाहिजे. नाही, एवढी आयडिया नाही. का रे बाबा? तू बजेट सादर नाही करत, तुझे पैसे कमवतो, त्याचं नियोजन नाही करत तू? हा, नियोजन करतो हा, पण एवढी आयडिया नाही सांगते ना. अच्छा. बजट पेश होगा एक हाँ, एक तो तारीख क्या को। होएगा वो? उसमें क्या होएगा? देश की अर्थव्यवस्था के बारे में कुछ अच्छा। महंगाई बढ़ेगी, कुछ कम होएगी. अच्छा. मतलब जो अभी 25% है तो 35% हो जाएगा, कम नहीं हो रहा. अच्छा. वो मालूम है सब लुटने का भाव है और हाँ? कुछ नहीं, भाव बढ़ेगा और कुछ तेवढं तर आम्ही याच्यात आहे नाही. हा, आपल्याला तशी माहिती काय नाही. अच्छा. समजला? तेवढा आम्ही डोक्यात नाही ठेवत. कशाला की आपल्याला काय त्याचे काय संबंधच नाही. काय अर्थसंकल्प सादर होणार म्हणजे नेमकं काय होणार माहिती आहे? मीन्स द बजेट लिस्ट विल बी डिसाइडेड. एक्झॅक्टली. हा अर्थसंकल्प किती महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक देशाचा अर्थसंकल्प हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्यात सगळ्या दरवर्षीच्या सुधारणा त्याच्यात असतात. त्याच्यात सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी असतात. आणि महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो, देश पुढे जाऊ शकतो. आता या बजेटमधून एक सामान्य नागरिक म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहे? सामान्य नागरिक अशा तर खूप काय अपेक्षा आहे. काय काय? ज्यांचे हक्क आहेत ते मिळायला पाहिजेत ना जसं की? त्यांना. जशी महागाई आहे, हा, रोजगार आहे, हा. तो मिळायला पाहिजे लोकांना. अच्छा. गॅसवर व सर्वावर भाव वाढल्यात ते कमी झाले. कमी झाले पाहिजे. अन्नधान्य स्वस्त व्हायला पाहिजे. दूध है, चावल है, तेल है, दाल है, ये सब खाने चीज जो सस्ता होना चाहिए. काय काय मिळालं? हा? मेरे हिसाब से तो पेमेंट भी अच्छा होना चाहिए. जो खाना अपन बेचते हैं, अनाज पानी महंगा है तो उसके हिसाब से वो खाना भी महंगा होना चाहिए. खाना महंगा होना चाहिए तो फिर तो फिर सस्ता क्या होना चाहिए? सस्ता म्हणजे अभी कुछ अपन लेने गए इलेक्ट्रॉनिक चीज कुछ लेने गए वो मोबाइल पे पैसा कम होना चाहिए. ऐसा क्यों लगता है खाना महंगा होना चाहिए और इलेक्ट्रॉनिक अबे, चीज सस्ता होना चाहिए? नहीं, अनाज पानी महंगा है ना. हाँ, अनाज पानी की वजह से खाना तो महंगा चाहिए ना. थोडं स्वस्त करा, सोनं स्वस्त करा.
सोनं काय नाही आम्हाला सोनं स्वस्त करा. आपण महागाई खायचं काय खायचं काय मग? सस्ता करा ना. खायचं बी स्वस्त करा. माणूस स्वस्त आहे. माणूस स्वस्त आहे असं म्हणताय, पण ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी माणूस वापरतो त्यापैकी काय स्वस्त व्हायला पाहिजे असं? काय नाही होणार. सोना महाग झाला पाहिजे. झालं की 1.5 लाखाला गेलं ना? अजून जाऊ दे, कितीला अजून जाऊ दे. अजून जाऊ दे हा, का? मग पैसे असतील तो घेणार सोनं. सोनं हा सोन्याचा भाव पण नक्कीच कमी झाला पाहिजे. सभी चीज पे 10% बढ़ना चाहिए. अच्छा, हर चीज पे. सस्ता कुछ नहीं होना चाहिए. क्या 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 बढ़ना चाहिए? सब चीज पे बोल दिया ना, जो चीज आएगा लेकिन सब वो. मतलब क्या एग्जैक्टली? दूध है, पानी है, अच्छा घर भाड़ा है, अच्छा, BST भाड़ा है, अच्छा. ट्रेन भाड़ा है. ये बढ़ना चाहिए बोल रहे हैं आप? 10%. हाँ बढ़ना चाहिए, हाँ. सब महंगा होना चाहिए बोल रहे हैं, क्यों? फिर क्यों तरक्की कर रहा है ना देश. पहले आदमी चलते जाता था, अभी बस साइकिल पे जा रहा है, बाइक पे जाएगा, फिर एरोप्लेन से जाएगा. अच्छा. बढ़ेगा. ये न वो पैदल जाएगा. तो अभी 10 रुपए टिकट है, 100 रुपए का हो जाएगा तो नहीं. अच्छा लगेगा आपको? 100 रुपया नहीं, तो 15 रुपया. 15 रुपए हो, ओके. हाँ, 5% बोला ना मैंने. वाटतंय पहिली गोष्ट म्हणजे जे GST सगळ्यावरती लावल्या ज्या अनपेक्षित गोष्टी आहेत त्याच्यावरती पण GST लावल्या ते त्यांनी कमी केलं पाहिजे. तुला एक संधी मिळाली फायनान्स मिनिस्टर म्हणून बजेट सादर करायची, तर तू काय स्वस्त करशील आणि काय महाग करशील? आधीच अवघड प्रश्न विचारला. पहिली गोष्ट म्हणजे अशी कोणाची पोझिशन आपण सहजासहजी घेऊ शकत नाही. अजम्पशन नाही अझम्पशन सुद्धा आपण हे मांडू नाही शकत कारण ही टोटली इलिगल गोष्ट आहे. आपण कोणाच्या पोझिशन विषयी असं नाही बोलू शकत. सो नो कमेंट्स. ये तो नहीं हो सकता, पर वो लोग करेंगे, अच्छा ही करेंगे. ये विश्वास है होएगा, अच्छा ही होगा. आता जर या देशाचं बजेट तुम्हाला सादर करायचं असेल तर तुम्ही काय सगळ्यात जास्त काय स्वस्त करणार आणि काय महाग करणार? आम्ही महाग, काय तुम्हाला महाग करायचं? आम्हाला तर महाग बिलकुल नाही काय करायचं. आम्हाला तुला स्वस्त पाहिजे. आणि आमच्या गावात बोलण्यामध्ये सगळे दागिने हा. घालतात. सोनं पण स्वस्त झालं पाहिजे. खाने का अनाज सब सस्ता, भाजीपाला सस्ता, सिगरेट बीड़ी पे डबल, डबल? दारू पे डबल, अच्छा, गाड़ी वाड़ी पे डबल. गाड़ी वाड़ी पे क्यों डबल? ये लोग को वाट लगना मांगते हैं ना बड़े लोग का. महंगा तो दूसरा कोई बड़ा हो उसमें कोई ये नहीं है. सोनं गाडी ती दारू वगैरे ती माग करायची. महाग करायची मग का? का म्हणजे ती आपल्याला नासाड व्हायची. जो लोन वून है किसी पे कुछ है वो थोड़ा माफ होना चाहिए. अच्छा, माफ होना चाहिए. हाँ, जो ब्याज पे ब्याज लगाता वो माफ होना चाहिए. जमीन जायदाद मध्ये स्वस्त व्हायला पाहिजे. मला कळलं नाही. दाढी करायचा मेळ नाही याच्याकडे. दाढी काढायचं वेळ नाही आणि तुम्ही ते स्वस्त करणार आहात. नाही बाबा, स्वस्त काय नाही होणार. तर मंडळी, जसं की तुम्ही पाहिलं की आता आपण लोकांची बजेटबद्दल चर्चा केलेली आहे आणि खेदजनक बाब म्हणजे बजेटबद्दल खूप लोकांना एवढा अवेअरनेस नाही आहे. पण हरकत नाही, मी माझ्या इतक्या वर्षाचा अनुभवातून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तुर्तास आता या येत्या बजेटमध्ये या सर्व सामान्य जनतेला काय मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास या भागात वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. भोलानाथ धडपडे आपली रजा घेतो. धन्यवाद.